संध्याकाळी 5 बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। धरणानं गाठलेला तळ, भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी, बंद पडू लागलेली बोरवेल्स, नवीन बोरवेल करण्यास घालण्यात आलेली बंदी, पालिकेकडून 22 ते 25 दिवसाआड केला जाणारा अपुरा पाणी पुरवठा, पाण्यासाठी अबालवृद्धांची धडपड, हे सगळं विदारक चित्र ग्रामीण भागातल्या छोट्या गावाचंच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव नंतर सगळ्यात मोठं असलेलं मनमाड शहर, हे सगळं विदारक चित्र या मनमाड शहरातलं आहे। बघूया एक रिपोर्ट। निवडणूक असो वा सण उत्सव, पाणी टंचाई मनमाडकरांची पाठ सोडायला काही तयार नाहीये। त्यात तापमानाने 40 गाठलेली असताना मनमाडकरांना आपली तहान भागवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते। तर 20 ते 25 वर्षापासून मनमाड शहर म्हटलं की पाणी टंचाई हा एक प्रश्न पुढे आलेला आहे आणि ही बाब मी सातत्याने 4 वर्षापासून अनुभवतो पण आहे आणि पाणी टंचाईला दर उन्हाळ्यामध्ये सामोरं जावं लागतंय। पावसाअभावी मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणानं तळ गाठलाय। त्यात शहराला 20 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। त्यामुळे आज मिळालेलं पाणी महिनाभर साठवायचं कसं आणि पुरवायचं कसं, हा गंभीर प्रश्न गृहिणींना भेडसावतोय। आणि कसं पाणी आलं का आम्ही भरून ठेवतो, अशा टाक्या वगैरे भरून ठेवतो आणि भरून ठेवल्यावर 15-20 दिवस होता, मग त्यात किडे पडतात, मग तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं। कधी लेकरांचं पोट दुखतं, खूप त्रास असा आहे बा। खूप त्रास सहन करावा लागतो, लांबून पाणी आणावं लागतं, खूप काही वेळेस विकत पण पाणी घ्यावं लागतं टँकरचं आम्हाला। गरीब लोकांनी कुठून आणायचं, गरीब लोकांनी 1000-500 रुपयाचं पाणी घ्यावं लागतं। दरम्यान पाणी काटकसरीने वापरण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनमाड नगर परिषदेने अनेक बेकायदा कनेक्शन्स तोडून कारवाईचा बडगा उगारलाय। उष्णता एवढी वाढलेली आहे की ती भूजल पातळी खूप खाली गेली आहे, म्हणून मी मागच्या महिन्यामध्ये असा एक निर्णय घेतला की पाणी टंचाईला जर आपल्याला कमी तीव्रता करायची असेल तर माझ्या मनमाड नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण बोरवेल आणि विहिरी या दोन्हींना पण पूर्णतः बंदी घातलेली आहे। मनमाड शहराची पाणी टंचाई राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सुटत नसल्याने मनमाड बचाव समितीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेमुळेच मनमाड शहरासाठी करंजवन धरणातील पाणी पुरवठा योजना पुढे आली आहे। एक लक्षात असं आलं की राजकीय व दूरदृष्टी नसल्यामुळे किंवा राजकीय लोकांचा इंटरेस्ट नसल्यामुळे हा पाणी प्रश्न तसाच पेंडिंग झालेला आहे आणि हे लक्षात घेतल्यानंतरच आम्हाला शेवटी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करावी लागली तिथे। ही योजना मंजूर होऊन पूर्ण झाल्यास नागरिकांची पाणी टंचाईतून सुटका तर होईलच, शिवाय शहराच्या खुंटलेल्या विकासालाही चालना मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेला सगळ्या स्तरातून नागरिकांकडून मात्र मोठा प्रतिसाद मिळतोय। आता महसूल कर्मचारी आणि अधिकारी संघटना सुद्धा या श्रमदानाच्या कामामध्ये उतरलेली आहेत, आपला हातभार लावत आहेत। गंगाखेड तालुक्यातील सुपा इथं महाश्रमदान शिबिरामध्ये जिल्हाधिकारी पी शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह अनेक कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते।